आज आपला दुसरा दिवस आहे गोकर्णामध्ये. बघू शकता आजचा आउटफिट आपला. याना केव्हला जायचं त्यासाठी तयारी चालू आहे. हा हा ब्लॉग बनवते ना भाई. आता निघण्यासाठी याना केव्स पहिला मध्ये थांबून कुठेतरी नाश्ता करू आपण आणि मग निघू. आपल्यासोबत हे दोन भाई. हाय भाई. ह्या हॉटेलला आपण नाश्ता करायला थांबलो होतो आता जरा. आता पेट्रोल भरून झालंय आपलं. आता आपण निघणार आहे याना केव्सला डायरेक्ट. तर आत्ताच आपण याना केव जवळ पोचलो. याना केव लगभग या गोकर्णापासून 50 किलोमीटरवर होतं. याना केव्सला एंट्री फी पण आहे. एंट्री फी विचारू आपण किती आहे. एंट्री फी मला वाटतं 50 आहे. बघू तरी पण किती आहे फी. तर मित्रांनो बघू शकता एंट्री फी आहे 10,000 रुपये आणि बाईक पार्किंग आहे 10 रुपये. आपण बाईकवर आलोय. मस्त येते का बघा. हे इथं सगळे चार्जेस लिहिल्यात. आम्हाला तर काही कळले नाही. जस्ट आम्ही आत्ता एंटर झालो याना केव्सच्या आतमध्ये आणि ते सांगितलं की प्लॅस्टिकची बॉटल अलाउड नाही म्हणून बाहेरच ठेवली. आणि कचरा पण नाही बऱ्यापैकी. इथं खूप स्वच्छता आहे. आतमध्ये पाणी सांगितलं फिल्टर. तर बघू आहे का. एक नंबर केव्स आहेत मित्रांनो. खालून जायचं मित्रांनो. इथे वर जायचं आपल्याला आता. चला खूप चढायला आहे. आपल्या हालत टाईट होणार आहे. एंट्री फी आधी आम्हीच बाहेर एंट्री फी दिली पण परत इथे तर बघा परत 10 रुपये एंट्री फी दिली. 2 तिकीट काढली. मित्रांनो केव्सचे दृश्य बघा. केव्स कसं आहे. याना केव्स म्हणजे असा अद्भुत नजारा आहे. थंडी पण भरपूर असं थंड वाटतंय. हा गरमी एवढी जाणवत नाही. झाड बघा किती मोठं आहे. बघा कमेंट मध्ये सांगा हे कोणतं झाड आहे. थोडं पर्यावरणाचं माझं काय दाखवत पर्यावरणाचं ज्ञान किती बघू आपण. मंडळी येताना उतार होता सगळा.
पण आता जाताना आमची चढ आहे, जाताना खूप मोठा चढ आहे. तर दमलं थोड्या ह्याच्यात, पण आपल्याला ट्रेकिंगची सवय असल्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. आम्ही तर दर शनिवार रविवार ट्रेकला जातो आणि रोज 10 किलोमीटर चालतोय, तर ते खूप फिट आहे. पण आपल्याला नाही राहिली सवय. तर मंडळी, आपलं आत्ताच याना केव फिरून झालेलं आहे. आता परत आपल्या मार्गाला निघायचं. परत कुठं कोणतं तरी बीच आहे, तर बीचवर बघू जायचं. टाईम आहे भरपूर आपल्याकडे, पण बीचवर कुठलं बीच आहे आब्या आपल्याला माहितीच नाही कोणतं बीच आहे. ते दोघं जण होते आपल्याबरोबर, ते दुसऱ्या वाटेने आले. बीच भेटलं तर जाऊ, नाही तर मग आपल्या रूमवर जाऊन पडी मारू. अशी सुंदर जागा भेटते. कशाची झाड आहेत आब्या? नारळाची बाग आहे पूर्ण. फोटो काढला फोटो. मित्रांनो, आत्ताच आपलं याना केव्जमधून सगळं मंदिराचं दर्शन सगळं झालंय. आता आपण कुठं आलोय? आता विभूती फॉल्स वॉटरफॉल आहे. तर तिथं जाऊन बघू आपण काय आहे. तिथले दृश्य दाखवतोच तुम्हाला पोहोचून. चला. टाईम लागते जायला, कारण आम्हाला वाटलं होतं 500-600 मीटरवर असेल, पण आहे 1 किलोमीटरवर. आलो आपण आता वॉटरफॉलला. बघू शकतो वॉटरफॉल. आत्ताच बघितलं असेल ह्या व्हिडिओमध्ये विभूती वॉटरफॉल्स, ते पण आपलं बघून झालं आहे. मस्त आहे वॉटरफॉल बघायला. इथे आम्ही जेव्हा याना केव्जवरून येत होतो, देवस्थान आहे. तर तिथूनच 3 किलोमीटर अंतरावर होतं, म्हणून म्हणलं बघता बघता जावं. मस्त होतं. आता निघालो परतीच्या प्रवासाला. तर चालतंय, भेटू आता. आपण कुठे जाणार आहे? आपण बीचवर जाणार आहे. बीचवर मित्रांनो, आत्ता आपण बोटमध्ये चढलोय. निर्वाणा बीचवर चाललो होतो. निर्वाणा बीचवर आपण गाडी बोटमध्ये टाकून तिथे मग उतरवणार आहे. एक्सपिरियन्स कसा आहे आगा? एक्सपिरियन्स खूप भारी. आणि यायचे साठ ना आव्या? जायचे समोर दिसतोय तो निर्वाणा बीच आहे. तिथं आपल्याला सोडणार आहे ते. आपला ड्रायव्हर बीचवर पोहोचतोय, निर्वाणा बीचवर. धक्क्याला लावायचा कार्यक्रम चालू आहे.
घट्टा माहीत नाही निर्वाणा बीच कुठे आहे. ते पुढचं काका चाललं बघा, ते आपल्याला गाईड करतात की कुठं आहे निर्वाणा बीच. अखेरकार आपण पोचलोय निर्वाणा बीचवर, खूप मेहनत मशक्कत करून. तर तुम्हाला निर्वाणा बीचचा खूप असा मस्त व्ह्यू दाखवतो. म्हणजे खूपच कमी गर्दी आहे इथं, म्हणजे नाच्या बरोबर इथं माणसं आहेत. सांगायची राहिली, आपल्या आबीचे 2 मित्र आले होते आणि ते वेगळ्या वाटेने गेले आणि आपण वेगळ्या वाटेने आलो होतो. तर त्यांचं इंट्रोडक्शन राहिलंच होतं. तर हे बघा ते दोघं. आब्याला काय क्रेविंग झाली रात्री 12 वाजता, तर त्यासाठी आपण हे बनवून घेतो चायनीज. मैं भी पहले बेंगलोर में रहता था, लेकिन किधर व्हाइट फील्ड चन्नसंद्रा कड़गुड़ी. अभिषेक. तर मित्रांनो, आपली ही गोकर्णा ट्रिप अशीच चालू राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.